गोळे नको, डायरेक्ट सोडतात. ते विस्कटते. नाही विस्कटत विस्कटते. नाही विस्कटत बाळा. मग ते विस्कटलेले छान लागतात ते काटे काटे. माझं मेरे को पाहिजे. मेरे को पाहिजे. क्या बात कर रही हो मैं? चाय अभी चाहिए कि बाद में करूं? चाय भजी दोनों एक साथ. असं बोलत बोलत कर मी व्हिडिओ. पानी है समझे कि ते ताटात ते पाणी काढतात. पानी उसमें थोड़ा ही. इतना रहना ना यार. ओ भाई. ओ टाक 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 अशी जातात. ए हळू 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 सोड. हळू सोड. हळू सोड. हा असे सोड. वो भी मैं करूँ. कुछ तो तुम करो. सो हे गाईज परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, हा जो व्लॉग बघताय तुम्ही हा ॲक्च्युली जुलै 1st वीकचा व्लॉग आहे. त्यानंतर आम्ही एक 4-5 दिवस घरी गेलो होतो थोड्या एका कामासाठी आणि त्यानंतर पुढचा हा व्लॉग हा कंटिन्यू झालेला आहे. सो मधल्या लास्ट वीकमध्ये मला पोस्ट नाही करता आलं, सो हा एकत्रित कंबाईंड व्लॉग मी इथे टाकते. सो हे जे पार्ट आहे ते आम्ही मस्त कांदा भजी करत होतो जेव्हा 2-3 दिवस खूप जोरदार रेड अलर्ट वाला पाऊस होता पुण्यामध्ये, तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर इथे मस्त गरमागरम अद्रकवाला चहा सुद्धा झालेला आहे. अँड दिस इज फायनली आर कांदा भजी. आम्ही मस्त केलेले आहेत कांदा भजी, सॉस अँड दही. या मुलाचं चालू आहे वर्क फ्रॉम होम. या मुलाचं इन द सेन्स माझं पण चालू होतं, पण मी लॉग आउट केलेलं आहे जस्ट आणि मस्त भजी केलेल्या आहेत. आम्ही दोघांनी मिळून केलेल्या आहेत आणि आता खाणार आहे. पण हा बॅक टू वर्क गेलेला आहे. मी त्याला म्हणते खाऊन बस. सो बघू. आणि खूप सुंदर, खूप अप्रतिम झालेले आहेत भजी. त्यातनं थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं रवा घालायचं. खूप छान असे क्रिस्पी होतात आणि त्याला एक वर्ड आहे खेकडा भजी म्हणून. आय डोंट नो किती जणांना माहिती आहे का नाही. असे काटे काटे येतात त्याला कांद्याचे. सो ते मला खूप आवडतं. इन्स्टेड ऑफ ते असं पीठ लागल्यापेक्षा ते असे कांदे लागले पाहिजे. सो तशा स्टाईलने आम्ही केलेले आहेत. तर बघू आपण. इथे आम्ही रिसेंटली मागवलेलं आहे हे कपडे वाळत घालायचं स्टँड, जे मी ॲमेझॉनवरनं मागवलं होतं. कारण पावसाळ्याच्या दिवसात तसंच होत होतं की बाहेर गॅलरीमध्ये जागा असून कपडे वाळत घालायला थोडीशी जागा कमी आहे. सो आम्ही हे स्टँड ऑर्डर केलं जे डबल स्टँड आहे. तर तेच आम्ही असेंबल करतो आहे. आम्ही आलो नाही एक वीकेंडला. पावसाळ्यानंतर आम्ही आज बाहेर पडतो खूप दिवसानंतर. सो मस्त पाणीपुरी खायला गाईज आम्ही आलो आहे. मस्त पाणीपुरी वगैरे खायला बघू शकता तुम्ही. चाट सेंटर. आमच्या घरी कोणीतरी आलेला आहे. यास 27 नोव्हेंबर इज माय हजबंड्स बर्थडे. बॅक पेपर परत सांग जरा असं. नाही परत सांग. मग अर्धा घंटा फिरून तिथनं पुढे गेलो, दुसरं सापडलं. त्याच्यावर मिळालं सिंगल अंड्याचं ऑमलेट विथ एक की दोन पाव दिले त्याला विथ 2 पाव. आणि ते पण प्लेन ऑमलेट होतं. फक्त मीठ आणि ब्लॅक पेपर तेवढंच टाकणार तो आणि पाव देणार. मी त्याला रिक्वेस्ट करून त्यामध्ये चटणी टाकायला सांगितली थोडीशी. त्याने फक्त चटणीच टाकून आणली, बाकी काही नाही. त्यासोबत थोडासा कांदा आणि जराशी चटणी दिली ती मिरची. अरे आपल्याकडे भुर्जी पाव भेटते मला वाटते 50-60 रुपयाला कोल्हापूरला. हे सिंगल अंड्याचं ऑमलेट विथ 2 पावसाठी मी 90 रुपये दिले. चांगलं तर होतं का? ठीक ठाक होतं. 3च खाल्ले जास्त. मी पाव खाल्ला, मला पाव आवडला बट मध्ये वाजलेला. लिटरली सांगतो, म्हणजे आमच्या समोर अंडी असते तिथं स्टार बाजार मध्ये ढीग भरते, पण आम्ही आणू नाही शकत. असाला धंदा आहे. जाऊ दे. These two are July birthday people. क्या प्लान है एक दूसरे के लिए तुम्हारा? भाई शादी के बाद पहला बर्थडे है दोनों का भी, कुछ तो स्पेशल होना चाहिए.
मेरा हस्बैंड देखो बारबेक्यू लेके गया था मुझे. आमचा दिवस प्लॅन आहे पण आहे का तिथं आपल्या इथे जवळ? बार्बिक्यू आहे त्या पॅलेटाईन मॉलला. AC. These guys are back again. सो येस, इथे आदित्य अर्चना आलेले आहेत एक 4-5 दिवसांसाठी. पुणेमध्ये आम्ही लास्ट मंथ अहमदाबादमध्ये गेलो होतो आणि या मंथमध्ये ते आलेले आहेत आमच्याकडे. जाऊया की दोघं जाऊन आलो. परत एकदा. काय नाही तिथं वरती. मग लोणावळ्याला गेलो असतो. लोणावळ्यात काय आहे? लोणावळ्यात पाऊस पडून गेलाय. बस काहीच नाही. लोणावळ्यात फक्त पैसे खर्च होतात, बाकी काहीच नाही. मी इकडं ह्याला गेलो असतो खडकवासलेला. आज बघ एवढे डास मरणाचे आहेत आमच्यात. गाईज आज आहे एक हे चालतंय की ग? वीक डे. इन्शुरन्स का? नाही रे, काय चालते. हे जे फक्त हे आतली धागे काढून टाके सगळं कापून टाक. वेडा आहेस का? स्टाईल आणि इथे आम्ही काढलेला आहे थोडासा पसारा. थोडेसे कपडे हे बघ. ते चालेल बार. नाही त्याच्यावर काय बघू? मला वाटलं प्लेन आहे. नको अगं, नको. आमच्या ऑफिसमध्ये बरेच बिलकुलच लोकं नको. फॉर्मलच्या- पण ते घेऊन जा तुला तिकडे. मस्त दिसते ते. ऑफिसमध्ये बरेचसे लोक फॉर्मलच्या नावाखाली लेडीज लोक असले घालून यायचे टी-शर्ट करून. पण दॅट इंटरव्ह्यूच्या टाइममध्ये येत नसतील तिथे. चांगले चांगले टॉप घेऊन जाते थंडीचे. आम्ही ते मस्त आता थोडंसं पसारा काढलेला आहे. थोडेसे कपडे सॉर्टिंगचं काम चालू आहे. तुला माहिती आहे त्याचे दिवस? आणि ते बघू बघायला आता गेलो. सकाळचे वाजलेले आहेत 10. तर अजून आता नाश्ता झालेला आहे. तर जेवणार मस्त. आणि काम करत करत 10 वाजलेत. 9:15 वाजले का माझी आई? तो तसाच घालतो माहिती का राईडवरती. मस्त दिसतं त्याला ते. आधी त्याच्यावरचा तुझा हम्पीचा फोटो आहे. ओ याद होता. लेके जाओ लेके जाओ. काय? सवाना आहे ना ते. नाही मॅक्स. आवर की गेला लवकर. हे बघा, हे घेऊया. तुझं काय डोकं फिरलंय काय? काय? एवढी थंडी आहे की एवढी थंडी पडणार नाही तिथं. एवढी थंडी अरे डिसेंबरला पडेल ना. तूच तर बोललास अहमदाबाद मला खूप डिसेंबर मध्ये 4 वेळा येऊन जाते की माझी आई की सामान न्यायला जागा नाही आहे, घेऊन कसं जाऊ मी? इंद्रायणी तांदूळच न्यायचे डीमार्टच्या पिशवीतच. आणि पिशवीच नाही आहे. एक बॅग घेऊन जाऊ इथली. नाही नाही, हा हे घे. नको. नको घालू आता काय सगळं. हे जरा कधी घालून बघ. हे घेऊया. येस गाईज, झालेली आहे संध्याकाळ. मी मस्त केलेली आहे फरसाणाची भेळ. हे तुम्ही रील्समध्ये वगैरे बघितलं असणार आहे. फरसाणा म्हणजे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं आहे. फरसाणा, आलू भुजिया, कुरकुरे, लेज सगळं मी यात मिक्स केलेलं आहे. त्यात कांदा, टोमॅटो, थोडंसं तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इतकं छान लागतं हे भेळ. तर ॲक्च्युली तिघेसुद्धा गेलेले आहेत आपापल्या कामाला आणि माझं चालू आहे वर्क फ्रॉम होम. तर म्हटलं जेवण बनवण्यापेक्षा, कारण एकट्यासाठी जेवण बनवायला खरंच खूप कंटाळा येतो. सकाळी टिफिन वगैरे होता, मी सगळ्यांना दिला. पण आता मी मस्त हे फरसाण भेळ खाते. तर हा जो छोटासा व्लॉग पूर्ण लास्ट 2 आठवड्यांचा कंबाईंड व्लॉग एकत्रित म्हणू शकता. तर आदित्य अर्चना अजून आहेत इथे वीकेंडपर्यंत. तर तुम्ही बघत राहा व्लॉग्स, कारण कोणाचा तरी बर्थडेसुद्धा येतो आहे आणि वीकेंडला आम्ही खूप धमाल करणार आहे. तर पुढचे ब्लॉग्स बघायला सुद्धा तुम्हाला खूप आवडेल. तर कोणी नवीन असेल या चॅनलवर, नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, या ब्लॉगला लाईक करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. आपण बाय एव्हरीवन अँड टेक केअर.